मी सकाळी आल्या आल्या त्याच्याबद्दलची सगळी माहिती घेतली. सिटीने मला दिली. वेगवेगळ्या वयोगटातली होते, काही स्पर्धा परीक्षेतली सहाय्यक मुलं होती, काही 45, 50, 55 अशाही पद्धतीची होती. त्याच्यात 3 जण होते. गाडी एका ड्रायव्हर म्हणजे मालकाने चावी तशीच ठेवली आणि हे काढून गेलेले होते. त्याच्यात एकाला रात्री 2:30 वाजता पकडलेला आहे. दुसऱ्या दोघांना ते पकडण्याचं काम चालू आहे. हे पकडल्यानंतर पुढच्या गोष्टी त्या बाबतीतल्या होती. प्रत्येकाला म्हणजे त्यांचं हे सुरक्षित असलं पाहिजे अशा प्रकारच्या ते स्पर्धा परीक्षेचे आज पेपर होती, आज परीक्षा आहे. त्यातल्या काही विद्यार्थ्यांचं कसं ऐका ना, त्याच्यामध्ये स्पर्धा परीक्षेच्या संदर्भामध्ये संबंधित त्यांना स्वायत्तता आहे. त्या संस्थांना स्वायत्तता असल्यामुळे त्या संस्थांच्या प्रमुखांशी पण बोलावं लागेल. ते राज्य सरकारच्या अखत्यारीत असतं तर आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना एक वेगळ्या प्रकारे आपण सवलत देऊया असं करता आलं असतं. परंतु काल बहुतेकांना डिस्चार्ज दिलेले आहेत आणि 2-3 लोकांना हे केलंय. बाकीचे घरी उपचार घेऊन गेलेले आहेत. म्हणूनच मी म्हणतोय की तशा प्रकारची मागणी आली. स्वायत्तता आहे, त्या त्यांच्याशी पण बोललं पाहिजे. त्यांना विनंती करू आपण की बाबा यांचा काही दोष नसताना त्यांनी एवढा अभ्यास केला आणि ही परिस्थिती निर्माण झाली, असं काहीतरी मार्ग